ते इडलीचा साहित्य दाखवते. हे 3 वाट्या तांदूळ घेतले, त्याच्यात पण आहे, हे 2 आहेत आणि ही 1 आहे. 3 वाट्या तांदूळ, 1 वाटी उडदाची डाळ आणि 1 चमचा मेथी. हे तिन्ही एकत्र करून 8 तास भिजत घालायची. ही आता 8 तास भिजत घातलेली उडदाची डाळ, तांदूळ, मेथी एकत्र भिजत घातली होती आणि हे 1 वाटी पोहे धुवून घेतले. आता हे सगळं एकत्र करून मिक्सरला लावायचे. आता हे मिक्सरमध्ये टाकते. भिजवलेले पोहे, तांदूळ, डाळ, मेथी सगळं एकत्र करून मिक्सरला लावून घेते. हे इडलीचं मिश्रण मिक्सरला लावून घेतले बारीक करून. आता हे ओव्हरनाईट ठेवायचे. ओव्हरनाईट ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी याच्यात मीठ टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया. आता इडली पात्र घेतले, त्याला तेल लावून घेऊया. इडली पात्राला तेल लावून झाल्यावर त्याच्यात इडलीचं बॅटर टाकूया. एका भांड्यात पाणी टाकून घेऊया. त्याच्यात एक वाटी ठेवू, त्याच्यानंतर इडली पात्र ठेवून घेऊया आणि झाकण ठेवू त्याच्यावर. 10-15 मिनिटे झालेली आहे. इडली तयार आहे. आता इडली आपण काढून घेऊया. इडलीसाठी सांबार बनवते, त्याच्यासाठी साहित्य सांगते. तूर डाळ, मूग डाळ, मसूर डाळ, तिन्ही डाळी मिक्स करून धुवून स्वच्छ 3-4 शिट्ट्या करणार आणि त्याच्यात हे 2 टोमॅटो त्याच्यातच टाकणार. सांबारसाठी लागणारं साहित्य: शेवग्याची शेंग, भोपळा, कोथिंबीर, लसूण, कढीपत्ता, गूळ, कोकम, जिरी मोहरी, घरगुती मसाला, हळद, लाल तिखट, मीठ. भांडं तापत ठेवलंय, त्याच्यात तेल टाकलंय. आता जिरी मोहरी टाकते, लसूण टाकते, लसूण आता लाल झाले. आता कढीपत्ता टाकते. आता हे सगळे मसाले टाकते. भोपळा टाकते, शेंगा टाकते. भोपळा शेंगा टाकून हलवते. पाणी टाकते. तर हे आपण थोडा वेळ शिजवून घेऊया, भोपळा आणि शेंगा. मग असे आपण जर तिन्ही डाळी आणि टोमॅटो कुकरला लावून 3 शिट्ट्या करून घेतल्या होत्या, ते आता झाले. आता भोपळा आणि शेंग शिजली का बघूया. शिजले. आता त्याच्यामध्ये ही डाळ टाकूया. डाळ टाकूया. आता एक उकळी काढून घेऊया. तर त्याच्यात गूळ टाकते आणि कोकम टाकते. गूळ, कोकम. सांबारला आता उकळी आली. आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया. आपला सांबार रेडी आहे. आता आपलं इडली सांबार सर्व करायला रेडी आहे.